धुळे शहर व जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। सट्टा मटका, जुगार, अवैध दारू विक्री, गांजा व गुटखा विक्री यासारखे कथित अवैध धंदे तात्काळ बंद करून संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच शहरात उदरनिर्वाह करणाऱ्यांना सामान्य टपरीधारक व रोडगाडी धारकांवर सरसकट कारवाई करून त्यांना बेरोजगार करू नये आणि त्यांचे जप्त केलेले साहित्य दंड न आकारता परत करावे अशी भूमिका मांडण्यात आली आहे। जिल्ह्यात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करून गुन्हेगारीवर अंकुश लावावा अशी मागणी करण्यात आली आहे। प्रशासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास आमरण उपोषण आणि पटनाट्यांच्या माध्यमातून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी दिला आहे। या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे, तेजस गोटे, सौ तारका विवेकवर यांच्यासह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। MDTV न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे, धुळे। धुळे शहर जिल्ह्यामध्ये अतिक्रमण मोहीम चालू असून जे टपरीधारक, रोडगाडीधारक कोणत्याही रस्त्यात नडत नसताना सरसकट त्यांच्यावर अतिक्रमणाची कारवाई केली जाते आहे। त्यांना कोणतीही नोटीस किंवा काही न सांगता त्यांचे साहित्य जमा केले जाते आहे, परंतु त्याच लाईनमध्ये असणाऱ्या सट्टापेढ्या, पत्त्याचे क्लब, अवैध धंदे याच्यावर कुठलीही कारवाई प्रशासन करत नाही आहे। माझा आयुक्तांना प्रश्न आहे, त्यामागे काय कारण आहे की आपण जे कष्टाने मेहनतीने दोन पैसे कमवून उदरनिर्वाह करतात, आपलं परिवार चालवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर तुम्ही कारवाई करतायत, पण जे काळे धंदे करतायत, अवैध धंदे राजरोज सकाळ दुपार संध्याकाळ चालू आहेत, त्याच्यावर का म्हणून प्रशासन काही कारवाई करत नाही आहे। आणि असं नाही की पुढे अंधारात सुरू आहे, भर बाजारपेठेमध्ये शहराच्या चौकात गल्लीबोळात सर्वत्र सट्टापेढ्या, टेबल, मंदिरांच्या बाजूला, शाळांच्या आजूबाजूला सर्वत्र सुरू असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, पण जे कष्टाने कमवत आहेत त्यांच्यावर सर्रासपणे दडपशाही करून कारवाई केली जाते आहे। ही कुठेतरी दुटप्पी भूमिका आहे, ती आम्हाला न पटलेली आहे। त्या संदर्भात अनेक टपरीधारक आम्हाला येऊन भेटले, त्यासाठीच आम्ही आजपासून उपोषण सुरू केलेले आहे। आमचं 3 दिवस 4 दिवस साखळी आंदोलन चालेल। त्यात जर प्रशासनाने दखल घेतली नाही तर आम्ही तिथून पुढे आंदोलनाची तीव्रता वाढवणार आहोत। आमचे 2 मागण्या प्रमुख ज्या आहेत, एक तर अवैध धंद्यांवर ताबडतोब कारवाई करा आणि दुसरी मागणी महत्त्वाची, जे टपरीधारक किंवा रोडगाडीधारकांचे जे साहित्य जमा केले आहेत ते कोणतेही दंड न करता त्यांना वापस करावे। आणि धुळे शहरात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे, रोजगार नाही, जर त्यांना बेरोजगार करून आपल्याला धुळे हे शांतता ठेवायची नाही आहे का, हा देखील माझा प्रशासनाला प्रश्न आहे।